पुस्तक कुवेत कथा अनुभव उपकार. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात 10 वर्ष व पुढे अंधेरी मग लोअर परेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी 3 वर्ष नोकरी करून मगच मी कुवेतला गेलो. शेवटची 4 वर्ष सोडली तर 8 वर्ष सतत मी सेकंड क्लासने प्रवास केला. त्या दरम्यान अनेक अविस्मरणीय घटना घडल्या. त्यातीलच एक पुढे सांगत आहे. एका वर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशीच नेमकी वीज गेल्याने लोकल गाड्या दुपारी 2-3 तास बंद होत्या. संध्याकाळी गाड्या सुरू झाल्यावरही त्यांच्या सुरळीतपणा नव्हता. मरणाची गर्दी होती. संध्याकाळी घरी जाण्याकरता मी गोरेगावला चर्चगेटहून सुटणाऱ्या व अंधेरीहून स्लो असणाऱ्या विरार लोकलच्या सेकंड क्लासमध्ये चढलो व दाराजवळच्या भिंतीला चिकटून उभा राहिलो. थोड्या वेळाने पायाखाली काहीतरी लागलं म्हणून मी पाहिलं तर एक सोन्याचा मुलामा दिलेलं किमती घड्याळ पडलेलं होतं. नक्कीच त्याची किंमत 8-10 हजार रुपये तरी असणार. माझ्या आजूबाजूला तेवढं भारी घड्याळ घालू शकेल असं कोणीच दिसत नव्हतं. शिवाय सगळ्यांच्या हातात घड्याळही दिसत होती. माझ्या बाजूला उभे असलेल्या एका फॅक्टरी वर्करसारख्या दिसणाऱ्या काटकोळ्या माणसाच्या हातात मात्र घड्याळ नव्हतं. म्हणून मी त्याला म्हटलं, भाई साहब, मेरे पैरों के बाजू में जो घडी पडी है वो आपकी है क्या? त्याने खाली पाहिलं व पायातली स्लीपर काढून पायाच्या बोटाने ते उचललं व पाय मागे दुमडून अलगद हातात घेतलं. ते त्याचं नसल्याचं त्याने मला सांगितलं व थोड्या वेळाने कांदिवली स्टेशन आल्यावर गर्दी जरा कमी झाल्यावर त्याने जोराने ओरडून, मेरे को एक घडियाल मिला है, किसी का गम हुआ है क्या? असं सगळ्यांना उद्देशून विचारलं. त्याबरोबर आत बसलेल्या एका रुबाबदार माणसाने, अरे भाई वो मेरी घड़ी है, मैं अंधेरे से खोज रहा हूँ. गाड़ियाँ लेट होने की वजह से इतनी भीड़ थी कि धक्का बुक्की में हाथ से कब गिरी मालूम ही नहीं पड़ा, असं म्हटलं. मग त्या फाटक्या माणसाने ते घड्याळ न दाखवता ते कुठल्या कंपनीचं आहे, त्याच्यामध्ये किती ज्वेल्स आहेत, मागच्या बाजूला काय लिहिलेलं आहे, पट्टा चामड्याचा आहे का धातूचा आहे, कोणत्या रंगाचा आहे, असे अनेक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची त्या रुबाबदार माणसाने बरोबर उत्तरं दिली. त्यावरून ते घड्याळ त्याचंच आहे हे सिद्ध झाल्याने त्याने ते हस्ते परहस्ते त्याच्याकडे पाठवून दिलं. बोरिवली व दहिसरला आणखी गर्दी कमी झाली तेव्हा तो रुबाबदार माणूस उठला व त्या फाटक्या माणसाजवळ आला आणि एक 100ची नोट त्याला बक्षीस देऊ लागला. पण तो ते पैसे घेत नव्हता. कारण त्याला कदाचित असं वाटलं असेल की त्या बक्षिसावर माझा हक्क आहे. कारण ते घड्याळ मलाच दिसलं होतं व मीच त्याला ते तुझं आहे का म्हणून विचारलं होतं. आजूबाजूला उभे असलेल्या काही माणसांनी ते ऐकलंही होतं, पण मधल्या स्टेशनवर सगळे उतरून गेले होते. त्यामुळे ही गोष्ट आता फक्त मला आणि त्या फाटक्या माणसालाच माहीत होती. माझं क्रेडिट तो खाऊन जात होता. त्यामुळे मला काय वाटेल असंच बहुतेक त्याला वाटत असावं म्हणून तो पैसे घेण्यास नकार देत होता. पण तो रुबाबदार माणूस त्याला म्हणाला, भाई साहब, आज की दुनिया में आप जैसे ईमानदार लोग बहुत कम बचे हैं. आपकी जगह दूसरा कोई भी होता तो दिवाली का बोनस समझ के घड़ी को उड़ा लेता था. मेरी इतनी हैसियत नहीं है कि मैं इतनी भारी घड़ी पहन सकूं. मेरे अमेरिका में रहने वाली एक बहन थी, उसने मुझे पिछले साल में ही दिवाली में ये घड़ी भेंट दी थी. अभी हाल ही में एक कार एक्सीडेंट में वो मारी गई. उसके साथ गरीबी में बिताए हुए हमारी बचपन की लाखों यादें इस घड़ी के साथ जुड़ी हुई है. वो मेरी बहन कम और दोस्त ज़्यादा थी. बचपन से लेकर उसकी शादी होकर वो अमेरिका जाने तक हम दोनों में एक बार भी झगड़ा नहीं हुआ था. पिछली दिवाली में उसने मुझे शोरूम में जितनी भी घड़ियाँ थी उनमें सबसे महंगी घड़ी खरीद के भेंट कर दी थी. मेरे लिए ये घड़ी 8-10 हज़ार की नहीं बल्कि बेशकीमती है. इसलिए आप ये पैसे ले लीजिए, नहीं तो मुझे बहुत दुख होगा. ले लो भाई, दिवाली है, बच्चों को मिठाई लेके घर जाना. असं म्हणून त्याने डोळे पुसले. फाटका माणूस माझ्याकडे पाहू लागला, पण माझे डबडबले डोळे त्याला दिसू नये म्हणून मी तोंड फिरवलं. कारण बहिणीबद्दल तो जे काही बोलला होता ते तिच्या मृत्यूची गोष्ट सोडून सगळं माझ्याही बाबतीत खरं होतं. आणि आमच्या चाळीतले पावसाळ्यात गळक्या घरात काढलेले व ढगांच्या गडगडाटाला घाबरून एकमेकांचा हातात धरून काढलेले बालपणीचे दिवस आठवून माझेही डोळे पाणावले होते. रुबाबदार माणसाने बळेबळेच फाटक्याच्या खिशात पैसे कोंबले व मीरा रोडला उतरून गेला. फाटक्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी त्याला डोळ्यानेच, मला पैसे नकोस, तूच ठेवायची खूण गेली. आत थोडी जागा झाली, पण दारात हवा चांगली येत होती म्हणून मी तिथेच उभा राहिलो. फाटका माझ्याकडे अधून म्हणून पाहत होता व मला डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसत होतं. नंतर भाईंदरला तो उतरून फलाटावर उभा राहिला व माझ्याकडे पाहू लागला. गाडी अगदी सुटाच्या वेळेला मला शुकशुक करून तो थँक्यू भाई साहेब असं म्हणाला. मी हसून मान हलवली. गाडी सुटली तेव्हा मी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याने मला एकदम सलाम केला व कदाचित जणू काही फक्त सलाम करण्यात चूक झाली असं वाटून चटकन नकारार्थी मान हलवत त्याने हातातला डबा मांड्यांमध्ये पकडला व मला दोन्ही हात जोडले. मला एकदम ओशाळल्यासारखं झालं. मी त्याला हात हलवून टाटा केलं.
त्यानेही हात हलवला. गाडी खूप लांब जाऊन एकमेकांना दिसेनासे होईपर्यंत जराही ओळख नसलेले आम्ही दोघेही एकमेकांना हात हलवून टाटा करत होतो. त्याला मनोमन दिवाळीच्या शुभकामना देऊन मी खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसलो. तेव्हा अनोळखी सिनेमातलं सुधीर फडकेने गायलेलं अशी पाखरे येती या गाण्याच्या ओळी मनात फिरत होत्या. आपल्यामुळे त्या गरीब फाटक्या माणसाला ऐन दिवाळीत 100 रुपये मिळाले, त्यामुळे त्याची दिवाळी खुशीत जाणार याचं मला एक वेगळं समाधान वाटलं. खूप आत बरं वाटलं.